काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत। हर्षवर्धनजी, आजचं आंदोलन झालं, मी प्युअरली पॉलिटिकल प्रश्न विचारते। काँग्रेस आणि वंचित एकत्रित यावे यासाठी गेल्या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये प्रयत्न झाले। आज जे झालं आहे, पुढे हा चित्र वाढत जाईल का? सर सलामत तो पगडी हजार। नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचा कारभार हाकत आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांचाच कित्ता हा देवेंद्र फडणवीस गिरवत आहेत। त्यामुळे राजकारणाला अजून वेळ आहे। तुर्तास देश आणि महाराष्ट्र वाचवण्याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने आजचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला होता। हे मी अत्यंत पॉलिटिकल याचं, कारण राजकारण काय तर राज्य टिकलं पाहिजे, राष्ट्र टिकलं पाहिजे, ती आजच्या याची भूमिका ही एकंदरीत होती। निवडणुका लांब आहे आणि या अनुषंगानं याचं विश्लेषण करणं मला असं वाटतं की चुकीचं आहे। पण काँग्रेस आणि वंचितचं सहकार्य वाढत जाईल। आता पुढे जिल्ह्यात जेव्हा मोर्चे काढायचे तिथे या सहकार्य कायम राहील। या मोर्चाला सर्व पक्षांनी जे संविधानवादी आहे त्यांनी एकत्र यावं, ही या मोर्चामागचा जो भूमिका आणि आशय होता तोच आशय जिल्हा स्तरावर राहील। प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची जी केमिस्ट्री तुमच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या नेत्यांची होती आणि तुमची आहे, याच्यात फरक दिसतोय आम्हाला। मला त्याची कल्पना नाही, मात्र संवाद आणि सौहार्दता हा भारतीयाचा आणि काँग्रेसचा हा मूळ गाभा आहे। मी त्याचाच निर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय। तर थेट उत्तर जरी हर्षवर्धन सपकाळ देत नसले तरी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा सहकार्य यापुढे कायम राहील असं सूचक एक राजकीय वक्तव्य ते निश्चितच करतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।